आज आपण पालघर जिल्ह्यातील चिल्हार औंढणी ग्रुप ग्रामपंचायत येथील बेंडगेपाडा या ठिकाणी आलेलो आहोत. पावसाने जून महिन्यामध्ये सुरुवातीला पाऊस गायब झाला होता, पण जूनच्या अखेरीस पावसाने सुरुवात जोरदार केलेली आहे आणि काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. बेंडगेपाडा ह्या ठिकाणी रोजगार हमी योजनेतून हा आपण बघू शकतात हा रस्ता केला होता. जो रोजगार हमीचे सदस्य आहेत त्यांना इथल्या ग्रामस्थांनी सांगितले होते की ह्या ठिकाणी पाणी साचतं, त्यामुळे ह्या ठिकाणी मोरी बांधून पाईप टाकावे. परंतु सदस्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे काल रात्रीच्या पावसामध्येच ह्या ठिकाणचा रस्ता हा खचून गेलेला आहे व तसेच हा रस्ता खचून गेल्यामुळे येथील बाजूची शेतं आहेत त्या शेतांमध्ये हा पूर्ण रस्ता खचून गेलेला आहे आणि शेतीचे सुद्धा नुकसान पुढे होऊ शकते. तसेच पहिल्या पावसात हा रस्ता खचलेला आहे आणि एकमेव हा रस्ता आहे. जर हा रस्ता पावसामध्ये पूर्ण खचून गेला तर इथल्या ग्रामस्थांना रस्ता हा बंद होऊ शकतो. त्यामुळे त्यांची अशी मागणी आहे की ह्या ठिकाणी पाईप टाकून हा रस्ता नीट करावा. आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, त्यांनाच आपण ह्या घटनेसंदर्भात विचारूया. तुमचं नाव काय आणि हा रस्ता कधी तयार झाला होता? माझं नाव अमित लक्ष्मण भोईर आणि मी इथला ग्रामस्थ आहे. ज्यावेळेस हा रस्ता बनवायला रोजगार सेवकने घेतला त्यावेळेस त्याला मी 2 वेळेस बोललो होतो का पाण्याचा प्रवाह हा आहे इकडनं, मग इथं 2 पेऱ्या पाहिजे होत्या. त्याने आज पेऱ्या टाकल्या नाही ते, म्हणून हा रस्ता वाहत गेला. परस्पर पेरी त्याने तिकडे टाकली, तिकडनं पाणी जायना त्या साईडने, म्हणून हा रस्ता वाहत गेला. हा त्याची हलगर्जीपणा आहे. किती वर्ष झाला हा रस्त्याला? 1च महिना झाला. मे मध्ये हा रस्ता बनवला आणि आज 1 जुलैमध्ये हा रस्ता वाहून गेला. म्हणजे तुम्ही सांगून सुद्धा एक प्रकारे दुर्लक्ष केलेलं आहे. दुर्लक्ष केलं त्याने. इकडे त्यांचे लक्षच नाही. आता रोजगार आपले ग्रामसेवकला फोन केला, तो बोलत होता का हा मला रस्ता माहीतच नाही तयार झाला म्हणून. म्हणजे त्यांच्या इकडे लक्षच नाही ना. म्हणजे ग्रामपंचायतचं लक्ष नसल्यामुळे ह्या ठिकाणी अशा घटना होतात. आणि रोजगार सेवकला जेव्हा बोललो आम्ही 2 पेऱ्या ते टाका, त्यांनी टाकल्याच नाही. त्याच्या पद्धतीने त्यांनी तिकडे टाकली. तिकडे पाणी जायना त्याच साईडला पाणी टाकलं. जर इथे टाकलं असतं तर रस्ता वाहून गेला नसता. गेलाच नसता रस्ता वाहून. इथे आज तिकडे सगळं वाहून गेलं. तुमची आता मागणी काय? आम्हाला इकडे 2 पेऱ्या पाहिजेत आणि हा सगळा रस्ता वाहून गेला तो पूर्ण बनवला पाहिजे, हा नीट झाला पाहिजे. ते सदस्य होते त्यांना सांगितलेलं होतं. सांगलं ना, त्याला सांगून पाहिलं आम्ही काय इथं पेऱ्या टाक, तर त्यांनी टाकल्या ना. तिकडे बिनकामाच्या तिकडे वरती टाकून घेतल्या ना. या इथूनच्या पाणी ज्या इथे सांगल्या तर त्यांनी टाकल्या नाही ना. आमचा रोजगाराचा पैसा पण अजून त्यांनी टाकला. तुम्ही इथे स्वतः हे केलेलं हो, आहे आम्ही का? इथे काम केलं ना, काम केलेलं आहे त्या रस्त्यावर. तर अजून त्यांनी पैसा पण आम्हाला अजून दिला. रस्ता वाहून गेला पण पैसे नाही भेटले रोजगाराचे. काय सांगतात तुम्हाला? पैसे सांगितले तर कधी देऊ? टाकू मस्टरचा टाकला आहे पण अजून पैसा नाही जमा झाला असं सांगतो तो. तर तो कधी टाकणार आहे? आता 1.5 दिवस निघून गेले तरी नाही पैसा अजून टाकला त्यांनी. काय बोलणार आहेत काका? पहिल्या पावसातच रस्ता वाहून गेलाय. पहिले पावसातच रस्ता वाहून गेला. आम्हाला हा रस्ता बनवून पाहिजे. आम्हाला दुसरीकडून जाण्यासाठी सोय मिळत नाही, तर हा रस्ता आम्हाला तयार करून पाहिजे. रस्ता वाहून गेलेला आहे आणि पूर्ण रस्त्याची माती सांगा, डबर सांगा, ती तुमच्या शेतामध्ये गेलेली आहे. काय त्याचं पूर्ण करून मला साफ करून पाहिजे होते. इथे तुम्ही भात लावता? भात लावतो. भात लावता त्याच्यामुळे नुकसान होईल. मग तुम्ही सदस्याला काय सांगणार आहेत रोजगार हमीच्या? सदस्याला सांगितलेलं इथं मोऱ्या टाकायला सांगितलेलं 2, त्यांनी टाकल्या नाही म्हणून त्याचे म्हणले हे सगळी नुकसान झाली. ग्रामस्थांनी सांगून सुद्धा ह्या ठिकाणी पाईप टाकलेले नाहीयेत. एकंदरीत सदस्याच्या हलगर्जीपणामुळे येथील ग्रामस्थांना त्रास होत आहे. काय बोलणार? आता इथे बेंडगेपाडा आहे. यावेळेस मागणी करून, म्हणजे त्यांची खूप अडचण होती. एक तर रस्ता नव्हता, त्यांना मागणी करून हा रोजगार हमीचा रस्ता इथे यावर्षी बनला आणि त्यांना हा एकमेव पर्याय आहे रस्त्यासाठी. म्हणजे कोणी आजारी पडलं, पावसाळ्यात कुठं इकडनं जायचं, रात्री अपरात्री पूर्ण पाऊस असतं, याच्यासाठी हा रस्ता यावर्षी तयार केला. तेही एकदम निकृष्ट. आता तुम्ही बघता इथे आता एकच पावसाळ्यात म्हणजे 1 महिना झाला या रस्त्याला काम पूर्ण होऊन. इंजिनियर येऊन गेले, बघून गेले. त्यांचं काय इथे त्यांना ते इथे जे रोजगार हमीचे जे कामाला लोक होती
तेही त्यांनी काही दिवसच काम केलं, JCB लावला होता या रस्ते कामासाठी. म्हणजे रोजगार सेवकाला आम्ही बोललो पण होतो की रोजगार हमीला JCB नको लावू, लोकांना काम मिळतं. रोजगार हमीला JCB लावलास लोकांना त्याच्या हक्काचं जे काम आहे ते त्यांना मिळणार नाही, कमी दिवस मिळतील. आणि जे काम केलं त्याचे लोकांना अजून पैसे मिळाले नाहीत. मास्टर झाले बोलते ते अपेक्षित आहेत, अजून पैसे कधी मिळतील म्हणून. आता थोड्या दिवसात आता आमच्या शेताची कामं चालू होतील. आता भात टाकायचं जे काम चालू आहे, आम्हाला पैशांची आवश्यकता असते त्यांना सगळ्यांना तरी. आणि हे लोकांनी सांगूनही आता ही इथे मोरी, आता कोणीही सांगू शकतो, सर्वसामान्य माणूस पण सांगू शकतो की इथे मोरीचा इथे पाण्याचा प्रवाह आहे, इथे मोरी टाकली पाणी इकडून निघून जाईल, तरी पण त्यांनी हलगर्जीपणा करून मोरी पुढे टाकून दिलेली आहे. म्हणजे तिकडनं पाणी जातच नाही, म्हणजे हे पाणी इथेच अडून राहतं. आणि उद्या उठून आज तर एका पाण्यात एवढा रस्ता वाहवत गेलाय, उद्या पाणी दिवसभर पडला तर हे पूर्ण जे रस्ता आहे तो पूर्ण शेतात वाहवत जाईल. म्हणजे या शेतकऱ्याचंही नुकसान आहे त्याच्या पाठीमागे. म्हणजे ह्या साध्या साध्या गोष्टी या आमच्या रोजगार सेवकाला कळत नाही का? आणि सरपंच मॅडमला तर काही पडलेलीच नाही. आमची मागणी आहे की हे जे पूर्ण जी भर आहे ती त्यांच्या शेतकऱ्याच्या आपल्या शेतात गेलेली आहे पूर्ण, ती त्यांनी काढून घेतली पाहिजे, ती काढायला पाहिजे. आणि इथे मोऱ्या टाकायला पाहिजे. मोरी टाकून थोडंसं भर वरती टाकलं म्हणजे पुन्हा तो रस्ता वाहवत जाणार नाही आणि ते रस्ता व्यवस्थित राहील. लोकांची गैरसोय होणार नाही या पाड्यातल्या लोकांची, कारण पाड्यामध्ये एकमेव रस्ता तर आहेच, दुसरा पर्यायी रस्ताच नाही मिळत. चिल्हार औंढाणी ग्रुप ग्रामपंचायत मधील कानून ठिकाणी आपण आलेलो आहोत. प्रत्येक ग्रामपंचायतीला रस्त्यांसाठी, विविध योजनांसाठी लाख रुपयांचा निधी येत असतो. पण निधी आल्यानंतर निकृष्ट दर्जाची काम असते ती आपल्या प्रत्यक्ष घटनास्थळी आहे. ह्या ठिकाणची जी मोरी आहे ती पहिल्या पावसातच होऊन गेलेली आहे. ह्या मोरीमुळे पुढचे 2 पाडे आहेत त्या जोडणारा हा पूल होता, ही मोरी होती, पण ती पहिल्या पावसामध्येच वाहून गेलेली आहे. मग ह्या ठिकाणी दिसतं तर किती निकृष्ट दर्जाचे काम आहे. जर पावसाळ्यामध्ये काही कोणी सिरियस ह्या ठिकाणी नेणार कसं अशी समस्या निर्माण झालेली आहे. आपण बघू शकता अवघ्या फक्त एक पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामध्ये पूर्ण वाहून गेलेला आहे. माती होती ती पूर्ण वाहून बाजूच्या शेतामध्ये गेलेली आहे आणि इथल्या शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीने सुद्धा ह्या ठिकाणी लक्ष देणे गरजेचं आहे. आम्ही ग्रामस्थांना विचारलं असतं, आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या कुठल्याही सदस्य किंवा सरपंच कोणीही येऊन ह्या ठिकाणी पाहणी केलेली नाहीये. मग ह्यांचं ह्या ठिकाणी दुर्लक्ष आहे हेच दिसत आहे. निवडणुकीच्या वेळी प्रत्येकाच्या घरोघरी फिरत असतात, मग आता समस्या निर्माण कुठे आहेत असे मोठे प्रश्न ग्रामस्थांना पडत आहेत. येथील ग्रामपंचायत आहे तिने येऊन पाहणी करून ह्या ठिकाणचा जो पूल आहे तो नीट करावा, जेणेकरून इथल्या ग्रामस्थांना रस्ता हा मोकळा होईल. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.